नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता पाहणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा. इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत आज देशव्यापी संप पुकारण्यात आलाय. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी हा संप पुकारलाय. तर सगळे ओपीडी आणि दवाखाने आज बंद राहणार आहेत आणि केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. नागपूरमध्ये खासगी डॉक्टरांकडून संपाची घोषणा करण्यात आली. नागपूरमधील एम्स रुग्णालयाचे निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि पदवीचे विद्यार्थी सुद्धा संपात सहभागी झाले. तर या संपामुळे रुग्णालयामधील काही नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. कोलकात्यात झालेल्या महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधामध्ये पुण्यामधल्या ससून रुग्णालयामध्ये आयएमए आणि एमआरच्या विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी तीव्र आंदोलन केले. तर इमानं 24 तासांच्या संपाची घोषणा देखील केली. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास 550 रुग्णालय आज बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच डॉक्टरांनी संप पुकारले आणि त्यामुळे आजच्या दिवसामधील 4000 शस्त्रक्रिया रद्द झाल्या. जळगावमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी महिला डॉक्टरांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढला, निषेध व्यक्त केलाय. आणि या आंदोलनामध्ये भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी सहभागी झालेत. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ जळगावमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टरांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आणि त्यामुळे आता वरिष्ठ डॉक्टरांना धाव घेऊन सेवा बजावावी लागली आहे. तर या आंदोलनामध्ये 65 कनिष्ठ डॉक्टर, 100हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेत. तर बीडमध्ये सुद्धा कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि घटनेचा निषेध करण्यासाठी 24 तासांसाठी खासगी दवाखाने बंद राहणार आहेत, मात्र रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. कोलकात्यामधील डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापुरामध्ये भाजप महिला आघाडीकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि यावेळेस मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी या घटनेचा निषेध दर्शवला. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर कपिल पाटील प्रसार माध्यमांशी बोलतात. संदीपजींची देखील आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात स्पीड न्यूजकडे. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. तर यावेळेस भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं हा मार्च काढण्यात आलेला असून मोठ्या संख्येनं तरुण आणि महिला यामध्ये सहभागी झाले. ऋषिकेशमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफकडून निदर्शनं करण्यात येत असून बंगालच्या कोलकाता येथील घटनेचे उत्तराखंडमध्ये सुद्धा पडसाद पडताना दिसते. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील घटनेच्या निषेधार्थ आंध्र प्रदेशमध्ये डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला. विजयवाडामधील सगळ्याच डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढत न्यायाची मागणी केली. उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आणि कॅम्प नंबर 5च्या दसरा मैदान परिसरामध्ये ही जलवाहिनी जाते आणि आधी शहरामधील अनेक भागामध्ये पाणी टंचाई आहे. त्यामध्ये आता जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. तर आज दिवसभर कमी दाबाने या ठिकाणी पाणी पुरवठा होणार आहे. पाऊस कमी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावामध्ये फक्त 6 फूट पाणी शिल्लक आहे आणि पुढील 2 महिन्यांपर्यंत पुरेल. मात्र हर्सुल तलावाचं पाणी संपल्यावर जायकवाडीचं पाणी नागरिकांना द्यावं लागेल आणि त्यामुळे आता पाण्याचे टप्पे आणखी वाढू शकतात, असं देखील पालिका प्रशासकांनी सांगितलंय. पश्चिम विदर्भामधील सगळ्यात मोठा समजल्या जाणाऱ्या वर्धा धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जलसाठा वाढलाय. त्यामुळे आता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणामधून होणारा विसर्ग पाहण्यासाठी अमरावतीकरच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटक सुद्धा या ठिकाणी गर्दी करत आहेत.
लोणावळा शहरामधल्या लोहगड किल्ला आणि पवना धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर दुधीवर खिंडीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आढळतोय आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेस कोणत्याही नागरिकांनी एकट्यानं फिरू नये असं आवाहन वनविभागाकडून केलं जातं। तर शिवडी नावाशिवाय मुंबई ट्रान्स हार्बर पुलावरून एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला आणि हे लक्षात येताच कॅब चालक आणि वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान मिळाले। उत्तर प्रदेशामधील कानपूर जिल्ह्यामध्ये रेल्वेचा अपघात झालाय। कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान साबरमती एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरलेत। सुदैवानं यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालं नाहीये। तर वाराणसीहून अहमदाबादला ही एक्सप्रेस जात होती। यावेळेस रात्रीच्या सुमारास हा अपघात झालाय। पश्चिम रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सांताक्रूज आणि गोळेगाव दरम्यानच्या अप डाऊन फास्ट लाईनवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर या काळामध्ये फास्ट लाईनवरील लोकल सांताक्रूज गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। शिक्षकांना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएलओ सुट्टीच्या कामाला झुंपण्यात आलंय। निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका शाळेमधील तब्बल 2000 शिक्षकांना 16 ऑगस्ट पूर्वी संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। जे रुग्णालयामध्ये रुग्णांना लागणारं साहित्य बाहेरून आणण्यास डॉक्टरांकडून सांगितलं असल्याचा आरोप होतो आणि या संदर्भात तक्रारी वाढल्यानंतर देखील सत्य जाणून घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या चौकशीमध्ये आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यामध्ये भारताची सोने आयात 4.23% घसरून $12.64 अब्ज डॉलरवर आली आणि गेल्या वर्षीच्या समान कालावधीमध्ये $13.2 अब्ज डॉलरचं सोनं आयात झालं होतं आणि प्राप्त आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीमधील ही सलग तिसऱ्या महिन्यातली घसरण आहे। कांद्याबाबत आता सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर लादलेले 40% किमान निर्यात मूल्य इत्यादी कारणांनी मुंबईमधल्या नावाशेवा बंदरातून समुद्रमार्गे कांद्याची निर्यात 60% घटली आहे आणि देशाचा कांदा निर्यात गत वर्षामध्ये 13% घटली आहे। तर हे आकडे जे आहेत ते जून महिन्यामध्ये समोर आले होते। गणेश मंडळांना महानगरपालिकेतर्फे यापूर्वी देण्यात आलेली मंडप परवानगीसाठी कोणत्याही अटी आणि शर्तीविना 5 वर्षांसाठी परवानगी देण्याची कारवाई करण्यात यावी असं स्पष्ट केलं। त्यामुळे आता गणेश मंडळांना सलग 5 वर्ष मंडप परवानगी मिळणार आहे। पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। डहाणूमधील कासाचारोटी परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरून गेलाय। तर पहाटे 6:30च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्यामुळे स्थानिकांमध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा आज भव्य कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर पुण्यामधील बालेवाडी परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पुण्यामधल्या बालेवाडीमध्ये होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाहीये। त्यामुळे आता पवारांचं नाव नसल्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि शरद पवारांचं नाव नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान नाशिक शहरामध्ये दगडफेक झाली आणि या घटनेनंतर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असून भद्रकाली परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पालकमंत्री दादा भुसे यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आणि शहरामधील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस महसूल प्रशासनासह इतर विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज एका दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी नागपुरात सार्थक फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमामध्ये मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहणार असल्यामुळे दोन्ही नेते एकाच मंचावर पाहायला मिळतील। उद्धव ठाकरेंनी सत्ता त्यांना सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठल्याही खुर्चीचा मोह न धरता त्यांनी राजीनामा दिलाय आणि त्यामुळे आता जनता उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेल असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केलाय। बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला बॅट हे चिन्ह दिल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानलेत। निवडणूक आयोगानं शोभेल असं चिन्ह आम्हाला दिले त्यामुळे आता खऱ्या अर्थानं चौकार षटकार मारणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। शिवसेना पदाधिकाऱ्यांना काँग्रेस कार्यालयात जाऊन ध्वजारोहण केल्यामुळे त्यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। तर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि शिवाय ते सातत्यानं पक्षविरोधी कार्य देखील करत होते। सोलापूरमध्ये शिवसेना कार्यालयाबाहेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुलींना शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष त्यांनी केला। तर मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा 3000चा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर मोठा जल्लोष पाहायला मिळाला।
गोंदिया जिल्ह्यामधील 2,88,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे। तर यामधील काही महिलांना पहिल्या हप्त्याचे पैसे आल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे आभार देखील मानले आणि ज्या महिलांनी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। माडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी आता MSRDCची घरं मिळणार आहेत। तर पनवेल आणि खालापूरमध्ये 1,823 घरांचं बांधकाम सुरू आहे। तर हे बांधकाम पूर्ण झाल्यावर या घरांचा माडाच्या 2026 मधील सोडतीमध्ये समावेश होईल। राज्यामध्ये महामार्गाचे जाळे उभारण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आता झोपड्यांचा पुनर्विकास करणार आहे। मुंबईमधील 45 झोपडपट्ट्यांमधील 24,266 झोपड्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी ही आता MSRDCवर दिली जाणार आहे। मुंबईमधील 233 झोपडपट्ट्यांमधील 2,13,000 झोपडपट्टी धारकांना आता पक्की घरं मिळणार आहेत। त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे MSRDC, MMRDA, सिडको, BMC, महापेट, MIDC आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प राबवणार आहेत। मुंबईमध्ये रखडलेल्या 233 झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता पूर्ण करण्यात येणार आहे। तर मुंबई महानगरपालिका, म्हाडा, MMRDA आणि MSRDC याच्या माध्यमातून या योजना पूर्ण करण्यात येतील। याद्वारे जवळपास 51,517 झोपड्यांचे पुनर्वसन केलं जाणार आहे। तर मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त असावा असं ध्येय असायला हवं असं मत व्यक्त करत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र कायद्याच्या कठोर आणि काटेकोर अंमलबजावणीवर खंडपीठानं भर दिला आणि त्यानुसार कायद्याचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे असे देखील कोर्टानं निर्देश दिले। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी वारंवार CSR निधी देण्यासाठी इच्छुक असतात। मात्र तो निधी कशा पद्धतीने द्यावा, याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याबाबत कोणतंच धोरण नसल्यानं हा निधी स्वीकारण्यासाठी विभागाला अडचणी येत होत्या। मात्र आता याबाबत ठोस धोरण तयार करण्यात आल्यानं राज्यामधील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणं सोपं होणार आहे। फेरीवाला समितीची निवडणूक 29 ऑगस्टला होणार आहे आणि यासाठी मतदान प्रक्रिया सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार पडेल आणि याच दिवशी 5 वाजल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया देखील सुरू होईल। तर निकाल जाहीर होईल अशी माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे। माहीम, दादर आणि अन्य चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून स्केट स्टिकर लोडर यंत्र देखील खरेदी केलं जाणार आहे। विशेष म्हणजे या यंत्राची जितकी किंमत आहे तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त खर्च हा पुढील प्रत्येक वर्षाच्या देखभालीसाठी पालिकेला करावा लागणार आहे। देवना डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याकरता एका कंपनीची निविदा आली आणि तरी हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होईल असं सूत्रांकडून कळते। तर आता चेंबूर ते 7 रस्ता दरम्यानची मोनोसेवा आता सुधारणार आहे। सिग्नल यंत्रणा नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, तसंच सुरक्षा चाचण्यांवर देखील भर दिला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता 2 महिने अवकाश असताना पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठाणे शहराच्या अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। 12,200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। अहमदनगरमधील ग्रामीण भागामधील 14,000 विद्यार्थ्यांना रोहित पवार यांनी सायकलचं वाटप केलंय। विद्यार्थ्यांचं शाळेत येण्यासाठी वेळ जाऊ नये म्हणून रोहित पवारांकडून सायकलीचं वाटप करण्यात आलंय। सांगली जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आणि त्यामुळे आता जिल्ह्यासह परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। सध्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातं। रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड शहरामधील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणी 15 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आणि दरम्यान संशयित आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। मात्र त्याला अटक करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत शेकडो नागरिक मंडणगड पोलीस स्थानकामध्ये धडकले। हिंगोली शहरामधील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडलाय। अकोला रोड, खटकाळी बायपाससह मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक भागामधील रस्त्यावर मोकाट गुरांचा कळप तासनतास बसून राहतो आणि त्यामुळे आता रहदारीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतोय। नवी मुंबईमधील APMC बाजारात चिकू दाखल झालेत। प्रतिदिवशी एका ट्रकमधून 700 ते 800 पेट्या चिकू बाजारात दाखल होत आहेत आणि पावसाचा फटका बसल्यामुळे चिकूचा प्रति किलो 5 ते 20 रुपयांचाच दर त्याला मिळतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये तरुणाला चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडनं 2 सोन्याच्या अंगठ्या पोलिसांनी जप्तही केल्यात।
तर पावसाचं पाणी साचल्यामुळे आता पुण्यामधील वन उद्यानामधील खाणीमध्ये पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती। बदलापुरामधील एका नामांकित शाळेमध्ये 3 ते 3.5 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली। दरम्यान या घटनेनंतर बदलापूर शहर चांगलंच हादरलं असून पोलिसांनी याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी चक्क 12 तास लावल्यामुळे संताप व्यक्त होत आहे। आणि सांगलीमधल्या या ठिकाणी वाळवा तालुक्यामधील कासेगाव इथं एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। पैशाच्या देवाणघेवाणीमधून हे वाद झाल्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येते। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत इतरही बातम्या पाहणार आहोत। तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।